आपण बघू शकतो इथं माझ्या उजव्या साईडला मी त्या कांद्यांना ॲव्हेना सोडलेलं नाही आणि इथं डाव्या साईडला मी ॲव्हेना सोडलेलं आहे आणि दोन्ही कांद्यांमध्ये असा बदल आहे की हे कांदे 6 इंचांनी या कांद्यांपेक्षा हे कांदे ॲव्हेना सोडलेले कांदे हे मोठे वाढलेले आहे. त्यांची रूट झोन पण एकदम ॲक्टिव्ह आहे. तसं त्या कांद्यांचा रूट झोन हा ॲक्टिव्ह नाही आणि त्यामध्ये खूप सारं व्हेरिएशन आहे कांद्यांमध्ये. तसं इकडं ज्या ॲव्हेना सोडलंय तिथं व्हेरिएशन आपल्याला दिसत नाही आणि कांद्यांची ग्रोथ ही एकदम उत्तम आहे. हे कांदे बघतोय हे ॲव्हेनानं सोडलेले कांदे आहे, या वाफ्यामधले आणि हे जे बघतोय आपण हे 2 हे ॲव्हेना सोडलेले या वाफ्यामधले कांदे आहे. तर आपण आपण बघू शकतो दोन्हींच्या रूट झोनमध्ये खूप सारा बदल आहे आणि त्यांची माना पण आपण बघू शकतो. ॲव्हेनानं सोडलेल्या कांद्यांची पातीची संख्या ही 5 ते 6 आहे आणि ज्या कांद्यांमध्ये आपण ॲव्हेना सोडलेलं आहे, त्या कांद्यांची पातीची संख्या ही 10 ते 11 आहे आणि हाईटमध्ये पण चेंजेस आहे. जवळपास एक 5 ते 6 इंचाचा आपला बदल आहे हाईटमध्ये सुद्धा. जे ॲव्हेना सोडलेले ते कांदे खूप मोठे झालेले आहे. त्याची वाढीची संख्या ही जास्त आहे आणि वाढ पण चांगली झालेली आहे, जास्त झालेली आहे. मी जे ॲव्हेना न्यूट्रिमिक्स स्लरी जी बनवलेली आहे, मी त्याचा खर्च तर सांगितला आहे. मला साधारणतः लिटरला एक ₹12 त्याचा खर्च आलेला आहे आणि साधारणतः मी हे 4 ते 5 वर्षापासून मी त्याचा यूज करतोय. तर मला ॲज कंपेअर टू अदर मायक्रोन्यूट्रिएंट त्या त्याच्या तुलनेत मला त्याचा खर्च हा कमी वाटतो आणि कमी आहे आणि त्याचा बदल पण हा खूप चांगला आहे. आपण आता बघितलंच आहे. तर आपण ॲव्हर न्यूट्रिमिक्सची स्लरी वापरून ही आपण पिकाला एक संतुलित अन्नद्रव्याचं न्यूट्रिशन करू शकतो आणि ते होतं आणि त्याचप्रमाणे पिकाची हेल्थ चांगली राहते आणि आपल्या जमिनीची पण हेल्थ ही चांगली असते. कारण की सर्व मायक्रोन्यूट्रन अवेलेबल असल्यामुळं तिथं कोणतंही न्यूट्रिशन इनबॅलन्स होत नाही. तर शेतकऱ्यांनी हे का वापरावं? तर बॅलन्स न्यूट्रिशन होत असल्यामुळं इथं मायक्रोन्यूट्रियनची कोणतीही कमतरता राहत नाही. ना आपल्या जमिनीत ना पिकामध्ये. तर आपल्याला कोणतंही पीक हे चांगलं मिळतं. जसे की आपण आपल्या बॉडी हेल्थसाठी जे आपण दररोज संतुलित आहार घेतो, त्याचप्रमाणे आपल्या पिकांना पण संतुलित आहाराची गरज असते. त्यासाठी ॲव्हॉन न्यूट्रिमिक्स हे प्रॉडक्ट खूप छान आणि चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन पिकांना देते. तर आपण बघतोच आहे, की आपलं जे क्लायमेट आहे, हे दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे. या खराब खराब क्लायमेटमध्ये आपल्या पिकांचं खूप सारं इम्बॅलन्स होतं. आपली पिकाची पोत ही घासरती. तर त्यासाठी आपण वेळच्या वेळी वातावरणानुसार बदल करून आपण संतुलित आहाराकडे पिकांच्या लक्ष दिलं पाहिजे. जसे की आपण आपल्या हेल्थसाठी लक्ष देत असतो. तर आपण संतुलित आहारासाठी 100% शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, की आपण ॲव्हॉन न्यूट्रिमिक्स हे मायक्रोन्यूट्रन जरूर ॲप्लाय करावे.